इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज सोलापूर। इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण येथील 3 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीण सारुतके या 11 वर्षीय मुलाची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली। त्याची प्राणज्योत मालवली। नाशिक येथील सह्याद्री रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते। वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स हैं। दरम्यान गेल्या 3 दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या 130 अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करत शोध घेतला, मात्र अजूनही बिबट्या जाळ्यात अडकला नाही। काल मध्यरात्री 3 वाजेपर्यंत वन विभागानं संपूर्ण परिसर पिंजून काढलाय, मात्र यश आले नाही। तर सकाळपासून वन विभागानं श्वान पथक, ड्रोन कॅमेरा याद्वारे पूर्ण परिसर पिंजून काढत त्यांनी बिबट्या असलेल्या परिसरात फटाके फोडून पाहिले, मात्र बिबट्याची कोणतीही हालचाल आढळून आली नाही अथवा बिबट्या दिसलाही नाही। त्यामुळे वन विभाग आजूबाजूच्या गावातील परिसरही पिंजून काढत आहेत। वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरादिस यांनी हे आवाहन केले आहे की बिबट्या हा गेल्या 3 दिवसापासून उपाशी असून तो इकडे तिकडे फिरत आहे, त्यामुळे तो चवताळला आहे। गावातील कोणत्याही नागरिकांना त्याच्या मागे दगड अथवा काट्या घेऊन मागे धावू नये, त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यास अडचणी येणार असून गावातील सर्व नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावं, असे आवाहन त्यांनी केले आहे। दरम्यान अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी मयत मुलाच्या घरी भेट देऊन कुटुंबांची सांत्वनपर भेट घेत त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे। तसेच त्यांनी गावातील नागरिकांनी जंगलात जाऊन आग लावू नये, नागरिकांनी बिबट्याच्या मागे दगड घेऊन धावू नये व बिबट्याला जखमी करू नये आणि वन विभागाला सर्वतोपरी सहकार्य करावं, जेणेकरून बिबट्या लवकरच जेरबंद होईल व आपला परिसर भयमुक्त होईल, असे आवाहनही त्यांना केले आहे। दरम्यान आतापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला असून 6 वन विभागाचे कर्मचारी व 6 ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत। घटनास्थळी वन विभागानं बिबट्याला पकडण्यासाठी 4 पिंजरे लावले आहेत। या उंबरकोण परिसरात ज्या पद्धतीचं टेरेन आहे तर ते अतिशय जोखमीचं असं आहे। तर आम्हाला जो बिबट्या लोकेट करायचा आहे तर खूप जास्त झाडांची गर्दी असल्यामुळे आणि जागा उंच खोल असल्यामुळे बिबट रेस्क्यू करण्यात थोडी अडचणी निर्माण होत आहेत। आम्ही आता 4 पिंजरे आणि 10 कॅमेरा ट्रॅप आणि तसेच ड्रोन सर्व्हेलन्सच्या आधारे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि साधारणतः नाशिक जिल्ह्यातून 5 टीम, नाशिक, त्र्यंबकेश्वर, आपली इगतपुरीची टीम आहे, सिन्नरची टीम आहे आणि नानाशीची टीम बिबट पकडण्यासाठी आता सक्रिय आहे। काल बिबट्या दिसला होता, मात्र आज सकाळपासून तो दिसलेला नाहीये। काय त्याने जागा बदलल्या असू शकते का, असा अंदाज आहे आमचा। आणि आम्ही पुण्याहून डॉग स्क्वॉडने देखील सर्चिंग चालू आहे। तर सध्या ट्रेस मिळतो आहे, तर आम्ही बघू पुढील कुठे आम्हाला लोकेट होते त्यानुसार पकडण्याचा प्रयत्न करू। रात्री 3 वाजेपर्यंत सर्व ऑपरेशन चालू होतं आपलं आणि आज सकाळपासून पुन्हा आपण लागले आहोत। आपल्याला अंदाज आहे का बिबट्या आपल्या तावडीत भेटेल किंवा नाही? निश्चितच तो या जवळपासच्या परिसरातच असेल। तर आपल्या ज्या टीम ऍक्टिव्ह झालेल्या आहेत, तसेच रात्रीचे ड्रोन सर्व्हेलन्स थर्मल ड्रोनने आम्ही सर्च करत आहोत, तर नक्कीच लवकरात लवकर बिबट्या पकडण्यात यश येईल। किती वर्षाचा असेल? साधारणतः हा बिबट्या 10 ते 12 वर्षाचा असावा। गेल्या 3 दिवसापासून या उंबरकोण परिसरामध्ये, या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, आजूबाजूच्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ माजवलेला आहे। त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काही मुलांना जखमी केलं त्यांनी, काही फॉरेस्ट ऑफिसर काल जखमी झाले। ही अक्षरशः खेदाची बाब आणि दुःखद घटना आहे। त्यामुळे या गावकऱ्यांना, तमाम समाज बांधवांना माझं जाहीर आव्हान आहे की फॉरेस्ट ऑफिसर त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला वाचवण्याचं काम करतात, बिबट्यापासून बिबट्याला पकडण्याचं काम करतात। त्यामुळे सगळ्यांनी शांतता ठेवावी आणि पूर्वी फॉरेस्ट विभागावरती विश्वास ठेवावा, कारण मला माहिती आहे या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी बरेच बिबटे पकडलेले आहेत। त्यामुळे ते पण माणसं आहेत, आपणही माणूस आहे, त्यामुळे कोणी दगडफेक करू नये आणि कोणीही त्या बिबट्याला चिवताळून देऊ नये, कारण शेवटी तो एक प्राणी आहे। त्यामुळं आपण सगळ्या बांधवांनी डोंगर दरे जे आहेत तिथं कोणी आग लावू नये। आग लावल्यामुळं पशु पक्षी प्राणी हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येतात, त्यामुळं असे हिंस्र प्राणी माणसावरती अटॅक करतात। त्यामुळं सर्व बांधवांनी पुन्हा एकदा मी सांगतो की फॉरेस्ट ऑफिसरला सहकार्य करावे आणि आपण शांतता ठेवावी। लवकरच तो बिबट्या आपल्या फॉरेस्ट ऑफिसरांच्या जाळ्यात येईल आणि यात आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना नक्कीच न्याय मिळेल।
आणि कोणी घाबरायची गरज नाही. कोणाला काही वाटलं तर तुरंत फॉरेस्ट ऑफिसर यांना कॉन्टॅक्ट करा, मला करा कॉन्टॅक्ट, परंतु सगळ्यांनी शांतता ठेवावी. राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है. आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं. साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल है. बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है. अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में.